नमस्कार, मी अमोल पाटील. रिसेंटली IBPS क्लर्कची ॲड आलेली होती, त्याचं नोटिफिकेशन पब्लिश झालेलं होतं. तर त्यामध्ये बँक प्रिफरन्स काय असावा या बाबतीत भरपूर विद्यार्थ्यांचे डाऊट आहेत. तर नेमकं IBPSचा फॉर्म भरत असताना आपण कोणत्या बँकांना प्रिफरन्स दिलं पाहिजे या बाबतीत आपण या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन बघणार आहेत. तर पुढे येत असताना आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये रिसेंटली आता 18 जुलैला एक नवीन बॅच स्टार्ट होते, जी की कंप्लीट ऑफलाईन बॅच आहे. ती बॅच दुपारी 12:30 ते 5:30 या वेळेमध्ये असणार आहे. बॅचचे डेमो लेक्चर 18 तारखेपासून 21 तारखेपर्यंत असेल आणि ही बॅच बँकिंगच्या पूर्ण सिलेबस कॉन्ट, रिझनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस सोबत ॲग्रिकल्चर AFOचं जे प्रिपरेशन असेल तर तो पार्ट पूर्ण यामध्ये कव्हर होईल. सोबत इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन पण या बॅचमधून पूर्ण होणार आहे. पुढे येत असताना बँकचं जे प्रिफरन्स आपल्याला द्यायचा आहे IBPS क्लर्कसाठी, तर तो प्रिफरन्स कोणता द्यायचा यामागे काही पॉईंट्स महत्त्वाचे आपल्याला माहिती असली पाहिजे. नेमके कोणते फॅक्टर्स आपल्याला बँकेचा प्रिफरन्स देत असताना अफेक्ट करू शकतात, तर तो आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर त्यामध्ये रिसेंटली बघा SBIचा एक रिपोर्ट पब्लिश झालेला होता बँक मर्जरच्या बाबतीत. तर त्याच्यातून त्यांचं म्हणणं आहे की फ्युचरमध्ये 5 ते 6 मोठ्या बँका असल्या पाहिजे, जेणेकरून इकॉनॉमिक ग्रोथ होण्यासाठी त्याची मदत होईल, स्ट्रॉंग इकॉनॉमी होईल. तर तो रिसेंटली एक SBIचा रिपोर्ट बँक मर्जरच्या बाबतीत जो आलाय ती एक वातावरण निर्मिती असू शकते की इन फ्युचर आपल्याला बँक मर्जर दिसू शकते आणि बँकांची संख्या कमी होऊ शकते. तर हा एक रिसेंटली आलेला रिपोर्ट. सोबत आत्ता जे NDA गव्हर्नमेंट आहे हे कुठल्याही एका पॉलिटिकल पार्टीचं गव्हर्नमेंट नसून अलायन्स असलेलं NDA गव्हर्नमेंट आहे. तर याचा काही आपल्याला निर्णय घेत असताना बँक मर्जरचा किंवा प्रायव्हेटायझेशनचा निर्णय घेत असताना काही प्रॉब्लेम होऊ शकतो का वगैरे असं जर विचार असेल तर यामध्ये बघा अदर ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांचा पण व्ह्यू काय आहे. तर बाकी सगळ्या पॉलिटिकल पार्टीज विथ NDA या सगळ्यांचा 5 ते 6 मोठ्या बँक्स असल्या पाहिजेत यावर एकमत आहे. तर त्यामुळे पुढे फ्युचरमध्ये बँकांची संख्या कमी दिसू शकते. तर त्या हिशोबाने असं नाहीये की NDA गव्हर्नमेंट आहे तर निर्णय घेऊ शकेल नाही घेऊ शकेल. तर बाकी सगळ्या पण पार्टीज त्या फेवरमध्ये आहेत की पुढे चालून इकॉनॉमी ग्रोथ चांगला व्हावा किंवा इकॉनॉमिक कंडिशन देशाची चांगली असावी यासाठी बँकांची संख्या कमी असली पाहिजे. तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण बँक मर्जर किंवा प्रायव्हेटायझेशनचा मुद्दा असू शकतो. त्यानंतर RRBच्या केसमध्ये, ग्रामीण बँकांच्या केसमध्ये जे RRBच्या एम्प्लॉई युनियन आहेत त्यांची डिमांड अशी आहे की RRBचं एम जे काही होतं, RRB ज्यासाठी एस्टॅब्लिश केल्या होत्या खेड्यापर्यंत बँक पोहोचवायची, सुविधा पोहोचवायची, तर ते एस्टॅब्लिश केलेल्या RRBचं एम हे पूर्ण झालेलं आहे. तर त्यामुळे या RRB एम्प्लॉई युनियनची डिमांड अशी आहे की यांना त्यांच्या स्पॉन्सर बँकेमध्ये मर्ज केलं पाहिजे. तर मग फ्युचरमध्ये आपल्याला RRBs पण त्यांच्या स्पॉन्सर बँकमध्ये मर्ज झालेल्या दिसू शकतात. तर हा एक युनियनची डिमांड आहे, यावर पण आपलं लक्ष असलं पाहिजे. त्यानंतर आपलं पुढचं बँक प्रिफरन्स देत असतानाचं इम्पॉर्टंट एक जे काही पॉईंट असेल तर तो पॉईंट असला पाहिजे की आपण बँक मर्ज झाल्यानंतर त्या पॅरेंट बँकमध्ये असणं गरजेचं आहे. जसं इथं आत्ता सिंडिकेट बँकेचं कॅनरा बँकेमध्ये मर्ज झालेली होती, सिंडिकेट बँक, आंध्रा बँक युनियन बँकमध्ये, युनायटेड बँक पंजाब नॅशनल बँकमध्ये. आता हे मर्ज झाल्यानंतर आम्ही काही विद्यार्थ्यांसोबत जेव्हा बोलतो जे जॉबवर ऑलरेडी आहेत तर त्यांचं म्हणणं असते की थोडं मर्ज झाल्यानंतर आपण ज्या पॅरेंट बँकमध्ये जातो तर आधी आम्ही सिंडिकेटमध्ये होतो, नंतर कॅनरामध्ये गेलो, आधी आंध्रामध्ये होतो, मग युनियनमध्ये गेलो किंवा युनायटेडमध्ये होतो आणि PNB मध्ये, एक थोडासा दुजाभाव होण्याचे चान्सेस असू शकतात. त्यामुळे आपण प्रयत्न केला पाहिजे की आपण कुठल्या तरी पॅरेंट बँकेमध्ये असलं पाहिजे. पुढं महाराष्ट्रीयन असल्याचा आपल्याला काय फायदा, तर बघा इथं मी काही बँकांची नावं लिहिलेली आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र ज्याचं हेडक्वार्टर पुणे आहे, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया यांचं हेडक्वार्टर मुंबईला आहे. सोबत बँक ऑफ बरोडाचं कॉर्पोरेट ऑफिस जे आहे ते मुंबईला आहे. आता याचा नेमका फायदा काय, तर या सगळ्या बँक आपण म्हणू शकतो महाराष्ट्र बेस, ज्यांचं हेडक्वार्टर मुंबईला किंवा पुण्याला आहे, तर यांचं बँक एक्सपान्शन ऑलरेडी चांगलं झालेलं आहे आणि इन फ्युचर पण जर बँक एक्सपान्शनचे जर चान्सेस आहेत तर त्या केसमध्ये आपल्याला या बँकांमध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटी जास्त भेटू शकतात. तर हाही मुद्दा आपल्या लक्षात असला पाहिजे. पुढे येत असताना IBPS क्लर्क आपण भले फॉर्म भरत आहे सध्या, पण क्लरिकलचा फॉर्म भरत असताना त्या जॉबवर सेटल न होता विद्यार्थी पुढे जाऊन PO म्हणजेच ऑफिसर लेवलला 2 किंवा 3 वर्षानंतर त्यांचा
एक्सपिरियन्स झाल्यानंतर जॉबमध्ये प्रमोशन घेणं असेल किंवा मग नंतर एखादा पीओचा जॉब लागणं असेल, तर क्लरिकलचा विचार करत असताना आता आपण हा विचार नाही केला पाहिजे की घराजवळच बँक भेटली पाहिजे, इथल्या इथंच राहून सेटल होतो. इन फ्युचर जर आपल्याला जॉबमध्ये प्रमोशन घ्यायचे तर एनी हाऊ बदली होणारच आहे, ट्रान्सफर होणारच आहे, तर मग अदर सिटीजला आपण असंही जाणार आहे. तर मग आता आपण बँक जर चांगली निवडली तर त्याचा फायदा होईल, ना की आत्ताचा विचार असा असला पाहिजे की घराजवळ सेटल होऊ आणि तिथं जॉब करू. आणि दुसरा एक मुद्दा असला की आत्ता आपण जॉईन होत असताना जर बाहेरच्या दूरच्या सिटीमध्ये होतोय आणि रिटायरमेंटच्या टाइमला मग आपण नियर आपण जिथं राहतोय आपलं घर जिथं असेल त्या सिटीमध्ये आपण पुन्हा आपण जॉब एंड करत असताना असलं पाहिजे, असा एक व्ह्यू असला पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा की खूप जणांचं म्हणणं असते की व्हॅकन्सीज ज्या आलेल्या आहेत बँकांच्या, त्या व्हॅकन्सीच्या अकॉर्डिंग आपण बँकांचे प्रिफरन्स दिले पाहिजे का? तर बिलकुल नाही. बँकांच्या जे काही व्हॅकन्सीज आत्ता दाखवलेल्या आहेत ॲडमध्ये त्या वाईज जर आपण बँक प्रिफरन्स देणार असेल तर तो निवड एक मूर्खपणा आहे असं म्हणू शकतो आपण. तर त्या पद्धतीने बिलकुल आपला प्रिफरन्स असला नाही पाहिजे. त्यालाच एक रिलेटेड मुद्दा म्हणजे की नॉट रिपोर्टेड, सध्या ज्या बँकांनी जागा दाखवलेल्या नाहीयेत तर त्या बँकांच्या बाबतीत काय, मग त्या बँका आपल्या लिस्टमध्ये असल्या पाहिजेत का, प्रिफरन्समध्ये स्टार्टिंगला दिल्या पाहिजे का? तर नक्कीच बघा, रिसेंटली बँक ऑफ बरोडा जे आधी जागा देत नव्हती किंवा नॉट रिपोर्टेड जागा द्यायची आणि नंतर त्या जागा ज्या फायनल सिलेक्शनच्या प्रोसेस कंप्लीट होण्याच्या आधी त्या जागा मग पुन्हा ते सांगतील की 400 जागा 500 जागा आमच्या आहेत, या पद्धतीनं नॉट रिपोर्टेड जरी आत्ता दाखवत असलं तरी पुढं सिलेक्शन किंवा फायनल तुमचं सिलेक्शन होईपर्यंत त्यामध्ये जागा ॲड होतील निश्चित, आणि त्या ॲड झालेल्या जागांचाही पुन्हा आपल्याला फायदा होऊ शकतो. तर आपण तो विचार नाही केला पाहिजे की नॉट रिपोर्टेड आहे तर त्याला शेवटी ठेवलं पाहिजे का, तर बिलकुल नाही. आपण प्रिफरन्स अकॉर्डिंग टू बँक कंडिशन, जसं मी आधी पण सांगितलं की पॅरेंट बँकमध्ये असणं इम्पॉर्टंट आहे, त्या पद्धतीनेच आपण ते प्रिफरन्स ठेवला पाहिजे. तर तो प्रिफरन्स कोणत्या पद्धतीचा असला पाहिजे, तर आपण बँकच्या कंडिशन वाईज जर बघितलं तर हा प्रिफरन्स इथं मी 11 बँकेचा लिहिलेला आहे, ज्यामध्ये फर्स्ट बँक ऑफ बरोडा, नंतर पंजाब नॅशनल बँक, 3 नंबरला आपल्याला युनियन बँक ऑफ इंडिया, त्यानंतर कॅनरा बँक, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, त्यानंतर 7 नंबरला आपण बँक ऑफ इंडिया, 8 नंबर बँक ऑफ महाराष्ट्र, नंतर युको बँक, पंजाब अँड सिंध आणि शेवटी इंडियन ओव्हरसीज बँक. शेवटी या 3 बँकांमध्ये आपण प्रिफरन्स मनाने पण ठरवू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पण पहिल्या 7 ते 8 बँका ज्या आहेत त्या आपण या सिक्वेन्सने जर ठेवल्या तर इन फ्युचर जर मर्जर वगैरे हा जर प्रॉब्लेम येणार असेल तर आपण एखाद्या चांगल्या बँकेमध्ये पॅरेंट बँकेमध्ये असू शकेल. पुढे येत असताना अजून काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत का, तर काही इम्पॉर्टंट पॉईंट्स जे मुलींच्या दृष्टीने असू शकतात, ज्यामध्ये हजबंडचा बिझनेस एखाद्या स्पेसिफिक सिटीमध्येच आहे तर तो बिझनेस शिफ्ट नाही होणार किंवा हजबंड त्याच जागी राहणार असेल तर मग आपण ट्राय केला पाहिजे की त्या प्लेसला आपली पोस्टिंग भेटली पाहिजे, त्या नियर सिटीमध्ये भेटली पाहिजे. इन फ्युचर पुन्हा जॉब शिफ्टिंगचा प्रॉब्लेम मॅरिड गर्ल्सला असेल, ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठी जर असेल तर अशा एखाद्या एक्स्ट्रीम केसमध्ये जर आपण घराच्या जवळचं ऑप्शन बघत असेल तर मग कसे ऑप्शन असले पाहिजे, तर मग आपल्याला ज्या बँक्स आपल्या जास्त शाखा अवेलेबल आहेत त्या हिशोबाने जर बघितलं तर पुणे बेस्ड जी आपली बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बरोडा, नंतर युनियन बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक, त्यानंतरच्या 7 ते 11 पर्यंतचे जे ऑप्शन आहेत ते आपण आपल्या मनाने पण शिफ्ट करू शकतो. तर हे फक्त एक्स्ट्रीम केसमध्ये ज्यांना लग्न झाल्यानंतर शिफ्टिंगचा प्रॉब्लेम किंवा हजबंडचा बिझनेस असे काही पॉईंट्स असतील ज्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो, हे लक्षात ठेवून आपण या पद्धतीनं पण ऑप्शन देऊ शकतो. पण बाकीचे जर आपल्याला ऑप्शनचा विचार करायचा, बँक प्रिफरन्सचा जर विचार करायचा तर या पद्धतीनं ते प्रिफरन्स असले पाहिजे. तर ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला या बाबतीत बँक प्रिफरन्सच्या बाबतीत आहे. तर हा व्हिडिओ बनवत असताना मी अगोदर आकाश सरांसोबत पण या बाबतीत डिस्कस केलेले आहेत, त्यांच्यासोबत डिस्कस करूनच हे सगळे ऑप्शन मी तुमच्या पुढे ठेवलेले आहेत. सोबत मंथली स्ट्रॅटर्जीच्या बाबतीत जे डाऊट्स आहेत की मंथली स्ट्रॅटर्जीचा व्हिडिओ कधी होणार आहे, तर काही कामानिमित्त, क्लासच्याच कामानिमित्त आकाश सर मागच्या 20-25 दिवसापासून बाहेरगावी असल्यामुळे तो व्हिडिओ सरांनी बनवलेला नाही. पण त्या बाबतीत सर एखाद्या शॉर्ट व्हिडिओमधून तुम्हाला अपडेट देतील. त्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल किंवा आपलं इंस्टाग्राम चॅनल त्यावर तुम्हाला अपडेट भेटून जाईल. फक्त बँक प्रिफरन्सच्या बाबतीत जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती बँक अप्लाय करत असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची आहे. धन्यवाद.